फक्त एवढीच खंत आहे स्थानिक भाजपच्या तिथल्या नेत्याला की 5 वर्ष मी महापालिकेत होतो, माझ्या घराच्या समोरला रस्ता मी करू शकलो नाही, पुन्हा सरकार माझी होती, आजही त्याची आहे, तरी मी करू शकलो नाही. हे अपयश लपवण्याचं काम आणि त्याला सहन झालं नाही आणि त्याच्या पोटी हे सगळं केलंय. आणि तात्या आणि विक्रांत भैया म्हणल्यासारखं की आता पुढारी कोण, एखाद्या स्टार माणसाला, एखाद्या वैभव प्राप्त असणाऱ्या प्रचंड मोठ्या महाराष्ट्रामध्ये त्याची खाती आहे, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते, अशा माणसाला विरोध केल्यानंतर आपल्या पक्षामध्ये आपली कुठंतरी भक्कम बाजू तयार होईल आणि मी किती देशमुख परिवाराला विरोध करतो हे दाखवण्याचा केविलवाला प्रयत्न आहे. लातूरशी त्यांचं काही घेणं नाही. मग असं जर असेल तर अनेक स्थानिकच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा, किंबहुन लातूरचे कालपरा विधानसभा लढवणारे कॅन्डिडेट असतील, त्यांनी सुद्धा विकासाच्या कामांचं उद्घाटन केलं. आदर्श कॉलनीतल्या रस्त्याचं उद्घाटन केलं, तो रस्ता झाला ना. मग तेव्हा सुद्धा हा मुद्दा जर त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला असता तर कदाचित आम्ही या कालच्या त्यांच्या म्हणण्याला आपण दुजोरा दिला असता. तर आपण करतोय ते चालतंय आणि जर एखाद्या स्थानिक आमदाराचा राईट्स आहे, परंतु त्यांनी फक्त उद्घाटन केले, कामाला प्रत्यक्ष जर सुरुवात झाली असती तर तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. नाही, तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही महापालिकेच्या कमिशनरला जर एखादं निवेदन दिलं असतं, पालकमंत्र्याला बोललं असतं तर ते झालं नसतं. उद्घाटन करणं त्यांचे अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये मी उद्घाटन केले असते. जर प्रॅक्टिकली असं काही होत असतं तर तुम्हाला ते बोलता आलं असतं. मला एकच तुमच्याकडनं अपेक्षित आहे की हे काम टेक्निकल असं चुकीचं असं म्हणू शकले असते, परंतु फसवं उद्घाटन आहे आणि त्या फसव्या उद्घाटनाला आम्ही विरोध करतोय, त्याचा निषेध करतोय, ही जी त्यांचं स्टंटबाजी आहे हे मात्र कंप्लीट चुकीचं आहे. आणि आपण सर्वांनी का लातूरच्या संस्कृतीच्या बाजूने उभं राहिलं त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी ही घटना काल घडवून आणली, खरं पाहिलं तर महाराष्ट्रात आजपर्यंत कधी झालं नाही, महाराष्ट्रात लातूरमध्ये तर कधीच नाही. एखाद्या पक्षाचा जर कार्यकर्ता नेता एखाद्या कामाचं भूमिपूजन करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये घोषणाबाजी, तिथं निषेध करणं आजपर्यंत कधीच घडलं नाही. जे काल लातूरमध्ये घडलंय, एक नवीन लातूरच्या संस्कृतीला दिशा देण्याचं काम भाजपच्या माध्यमातून होतंय आणि ही दिशा आपल्याला रोखण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे आणि ही जी वृत्ती आहे या वृत्तीला मारण्याचं काम फक्त लातूरचे लोकच करू शकतात.